हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? मस्त ना तर मस्त असायला पाहिजे. माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोडताईंचे मैत्रिणींचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. त्या ताईंना आज मी तुम्हाला होममेड हेअर ऑइल कसं बनवायचं ते दाखवत आहे. तर मी दरवेळेस तेच तेल वापरते, पण आता 1-2 महिन्यापासून मी ना तेल जे बनवते ते वापरलं नव्हतं. त्याच्यामुळं थोडेसे केसांकडे दुर्लक्ष झालेलं आहे. तरी पण बघू शकता केस भरपूर अशी वाढ आलेली आहे, दाटही झालेलं आहे. तर तुम्हाला तेल लावायचा अगोदरचा हे व्हिडिओ दाखवत आहे. केस बघू शकताय. म्हणजे 1-2-3 महिने तर झाले की तेल व्यवस्थित मी लावत नाही आहे केसांना. एकदमच म्हणजे दुर्लक्ष झालेलं आहे केसांकडे थोडंसं. तर आता तेल बनवत आहे. तर तेल बनवल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते. ह्या अगोदरचा व्हिडिओ आहे. तर आता किचनमध्ये जाऊया, तेल कसं बनवायचं ते बघूया. आता केस बघा, नंतर धुतल्यानंतर केस बघा, थोडा फरक तुम्हाला जाणवेल. ते सर्व तो क्षण घेतलेलं आला आहे की मी. मी आज तेल बनवत आहे. तरी पण बघा, मला काही फुलांचं जे असतं ते काहीच भेटलेलं नाही आहे. हारवाल्याचं एक दुकान आहे ते बंद होतं ना, आर्याला काही दुकानं माहिती नाही दुसरे. तो मला माहीत नाही. मम्मी मला ठीक आहे म्हणले, 2 हारवाल्याचे दुकान आहे तर त्याला माहीत होते. तर तिथं दुकान बंद होते दोन्ही पण. तर दुकान बंद असल्यामुळे काहीच भेटलं नाही. मला लिंबाचे पानं पाहिजे होते, लिंबाचे पानं पाहिजे होते किंवा तुळशीचे पानं पाहिजे होते. हे दोन्ही पण नाही भेटले. तर म्हणले ठीक आहे, जे आहे त्यातच आता मी आज तेल बनवत आहे फायनली. तर भरपूर असा कढीपत्ता आणलेला आहे. तर कढीपत्ता धुवून सुकवून घेतलेला आहे. आणि हे पॅराशूटची बॉटल आहे तेलाची. तर पॅराशूट तेल आपल्याला यूज करायचं आहे, पॅराशूट तेल. आणि इथं कापूर घेतले आहे. कापराच्या इथं 7-8 किंवा 5 वड्या टाकायच्या आहेत. छोट्या वड्या आहेत, 5 किंवा 7-8 टाकायच्या आहेत. हे जे तेल आहे त्या तेलाने आपल्याला म्हणजे खोबरं तेल आहे पॅराशूट, तर तेल चांगलं आहे. खोबऱ्याचं तेल हे चांगलं आहे, पौष्टिक आहे. आणि हे कापूर जो टाकणार आहेत आपण, तर कापूरने आपल्याला जे म्हणजे डोक्याला जी खाजं वगैरे येते, तर ती खाजं वगैरे येणार नाही. थोडंसं तेलामध्ये थंडावा असं निर्माण होईल. एवढा नाही, पण तरी पण थोडासा नॉर्मली होईल कापूरचं हे. आणि हे कस्टर्ड ऑइल आहे. तर कस्टर्ड ऑइल आपण टाकणार आहे. एक बॉटल आहे, 40 रुपयाला एक बॉटल आहे, 40 ते 45. याच्याहून छोटीही बॉटल येते. मला असं याच्या मोठी पण बॉटल येत असावी येते. पण ही 40 का 45 रुपयाची कस्टर्ड ऑइलची बॉटल आहे. बघू शकता, एरंडेचं तेल ह्याला म्हणतात. तर ही एक बॉटल घालणार आहे. तर हे तेल बनवून झाल्याच्या नंतर लास्टला आपण 4 ते 5 मिनटं अगोदर हे ते कस्टर्ड ऑइल घालायचं आहे. आणि केस छान असे, केसांना वाढ येते आणि केस छान असे राहतात. आणि चिकट असतं म्हणून हे तेल नंतर घालायचं असतं. आणि बदाम तेलाच्या बॉटल तुम्ही सेम प्रमाणात एक बॉटल घेऊ शकता. तर मी सेम प्रमाणात नाही घेतली, 20वाली बॉटल आणायची नाही इथं. तर 10वाल्या 2 बाटल्या आणलेल्या आहे बदाम तेलाच्या. बदाम तेल घालते. जर तुम्हाला राईचं तेल घालायचं असेल ते पण घालू शकता. तर मला घालायचं होतं पण राहून गेलं, तर ठीक आहे. आणि हे तर लाल कांदा घेतलेला आहे, कापून घेतलेला आहे. तर 2 कांदे घेतलेले आहे. तर तेल असं भरपूर क्वांटिटीमध्ये आहे म्हणून इथं 2 मोठे कांदे पातळ कापून घेतलेले आहे. आणि इथं अद्रक घेतलेली आहे. तर अद्रक पण आहे बघा, भरपूर अशी अद्रक सोलून बारीक कापून घेतलेली आहे. तुम्ही किसूनही घेऊ शकता. आणि इथं कढीपत्ता, भरपूर असा कढीपत्ता घेतलेला आहे. कढीपत्त्याने पण आपले केस छान असे दाट आणि घनदाट आणि शाईन येते आणि वाढीस पण मदत होती कढीपत्त्याने. कढीपत्त्याचं हे महत्त्व आहे. आणि हे बघू शकता, लवंगा तर थोड्याशाच घेतल्या. तर लवंगाने थोडासा ना आपल्याला कलर, केसांना जो कलर येतो ना, तर कलर येण्यास मदत होते. लवंगाने थोडा कलर चेंज होतो तेलाचा. आणि हे आहे आलसीचे बीज आहे. तर हे घेतलेलं आहे, 2 चम्मच घेतलेले आहे. 2 ते जास्त प्रमाण नाही झालं पाहिजे याचं, बरोबर आपल्याला याच्यामध्ये घ्यायचं आहे. ते 2 घेतलेलं आहे आलसीचे बीज. हे पण म्हणजे आपल्या केसाला शाईन आणि वाढीस मदत करते. आणि हे मेथीदाणे घेतलेले आहे. मेथीदाण्याने आपले केस शाईन व सिल्की होण्यास मदत होते. याने सिल्की होण्यास मदत होते आणि वाढही चांगली येते आणि दाटपणा येतो. आणि हे कलोंजी आहे, याला कलोंजी असे म्हणतात. त्याचं आता पुढचं मला काय माहिती नाही, फक्त कलोंजी असं म्हणतात. तर हे पण चांगलं आहे केसांसाठी. आणि केसांना चांगलं पोषण तत्व भेटतं. तर एवढं साहित्य मी घेतलेलं आहे. आता तुमच्याकडे जर कोरपड असेल तर कोरपडचे तुम्ही धुवून स्वच्छ तुम्ही पीस करून घेऊ शकता. बाजूचे काटे काढून, ते काटे असतात ना बाजूला, ते काढून तुम्ही ते पीस करून घेऊ शकता. ते तेलात घालायचं. जास्वंदीचे फुलं, लिंबाचा पाला, तुळशीचे पानं, हे सर्व तुम्ही घेऊ शकता. मी फुलांसाठी म्हणजे जे हारवाल्याकडे भेटतं त्यासाठीच इतक्या दिवस तेलासाठी बनवण्यासाठी थांबले होते. हे सर्व साहित्य आणून ठेवलं होतं, पण शेवटी नाही ते मला नाहीच भेटलं. आज म्हणले फायनली
बनवली. आज तेल बनवावं पण आर्याला पाठवलं होतं, पण ते दोन्ही हारवाले बंद होते आणि दुसऱ्या हारवाल्याच्या इथं तो गेलाच नाही. तर मला ठीक आहे, आता जे आहे त्याच्यात मी बनवणार आहे. चला तर सुरुवात करूया तेल बनवण्यासाठी. आणि ह्या तेलाने केस खूप मस्त असे, माझे केस तुम्ही पहिले अगोदर जर बघितलं असाल ना तर केस खूप असे पातळ होते आणि केसांना ना मला असं वाटतं ना 3 ते 4 वर्ष अजिबात वाढ नव्हते, अजिबात. म्हणजे जेवढे मी कापले होते ना खांद्या एवढे तेवढेच केस होते. बोलता बोलता आपण इथं करायला पण सुरुवात करूया. तर माझे केस ना बॉटल अगोदर खोललेली आहे, त्याच्यात तेल वतून घेते. तर माझे केस ना तेवढेच होते, जेवढे आहे तेवढेच होते, वाढी नाही, काहीच नाही. तर मी सर्व तेल वतून घेते. तर मी इथं ना बदाम ऑइल घालत आहे. एक बॉटल घातलेली आहे. आता ही दुसरी पण बॉटल घालून घेत आहे आणि गॅस चालू केलेला आहे. तेल गरम होते आणि तेल जास्त गरम व्हायच्या अगोदरच आपल्याला सर्व साहित्य आहे ते टाकून घ्यायचं आहे. तर पूर्ण व्हिडिओ तुम्हाला डिटेलमध्ये बनवत आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका जरा पण, म्हणजे जेणेकरून तुम्हाला माहिती पडेल की मी कसं तेल बनवलेलं आहे. तर आता ह्याच्यामध्ये ना सर्वात पहिले बघा तेल गरम व्हायला लागले, वाफ निघायला लागली. तर जास्त वाफ निघायची पण वाट बघायची नाही, कारण की खोबरे तेल असल्यामुळं जास्त गरम झालं त्याच्यातनं धूर निघतो. नंतर आहे ना मी अनुभवाने सांगते की माझ्यासोबत असं झालेलं आहे. आणि मग तेल जास्त गरम झालं का त्यातनं आगसुद्धा निघायची शक्यता असते. त्याच्यामुळं थोडंसं टाकून बघूया. तर तेल गरम झालेलं आहे, ते बघू शकता. मी जास्त गरम करत नाही. ते मेथी दाणे घालते सर्वात पहिले. छान असे ना वाफ निघत आहे. मेथीदाणे घातलं, थोडंसं तेल आहे ना नॉर्मल टेम्परेचरला येते, बघू शकता. खोबऱ्याचं तेल गरम व्हायला जास्त वेळ लागत नाही. ते थोडं थोडं मी ना गॅस बारीकच आहे आणि हलवून घेत आहे. ते बघू शकताय तेल भरपूर असं गरम झाले. आता ह्याच्यामध्ये मी ना कलोंजी आहे ती घालते. ह्याच्यामध्ये आळशीच्या बिया घालते, लवंगा घालते. आणि आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला कांदा घालायचा आहे. 2 कांदे आहेत मोठे कापून घेतलेले. लगेच ह्याच्यामध्ये अद्रक घालायचे आहे आणि बारीक गॅसवरच आपल्याला तेल बनवून घ्यायचं आहे. गॅस फास्ट नाही करायचा, जास्त जळू पण द्यायचं नाही. फेस येतो बघा, खोबरे तेल असल्यामुळे ना फेस येतो. तुम्ही याच्यामध्ये सांगितलं तुम्हाला मगाशी तर राईचं तेल एक छोटी बॉटल ते घालू शकता. तर इथे मी आणायचे विसरले होते, तर ठीक आहे. लास्ट टाइम मी जेव्हा तेल बनवलं होतं व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यामध्ये मी ना राईचं तेल पण घातलं होतं. यावेळेस नाही, यावेळेस भरपूर असे साहित्य मला भेटलेले नाही आहे. वाट बघितली तुम्हाला मी अगोदर सांगितलं. तुम्हाला असं वाटत असेल की ताई दरवेळेस म्हणजे तेल बनवणार आहे पण तेल काय बनवत नाही, का नाही बनवत. ते बघा, हे असा प्रॉब्लेम आहे तेल न बनवण्याचं. आज बनवायला घेतलं फायनली, पण मला साहित्य असं भेटलंच नाही. जे हारवाल्याकडनं अवेलेबल असतं तेच साहित्य भेटलं नाही. ठीक आहे, जेवढं आहे तेवढ्यातच म्हणजे आज मी तेल बनवणार. पण भरपूर म्हणजे असं मला त्याच्यात आहे ते वाढलं पण नाही पाहिजे, असंच ठेवलं. त्याचं टेम्परेचर आहे ते वाढणार आणि जळण्याची पण शक्यता असते. ते मीडियम टेम्परेचर राहतं असं हलवत आपण जेव्हा राहू ना त्यावेळेस. आणि मग थोडंसं असं कलर असं कांद्याचा चेंज झाला ना थोडासा, याच्यामध्ये आपण घालूया कढीपत्ता, कापूर. कढीपत्त्याच्या नंतरच आपल्याला कापूर घालायचा आहे. तुम्हाला जर कापूर नसून घालायचा तुम्ही त्याच्याऐवजी नवरत्न तेल येतं बघा, थंडा थंडा कूल आणि एक नवरत्न पण तेल येतं. तर एक ग्रीन कलरची असते पाऊच आणि एक लाल कलरची असते. तर त्याच्यामधलं कोणतं तुम्ही जे यूज करत असाल, तुम्हाला जे सूट होत असेल की आवडत असेल स्मेल त्याचा, ते तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. पाऊच आणून 3 ते 4 त्याने पण थंडावा भेटतो. तर मी पाऊचवर न टाकता मी फक्त कापूरच टाकते पहिल्यापासून. कापूरनं काय होतं, आपल्या केसांना, डोक्याला जे खाजं वगैरे येत नाही, किंवा खाजं वगैरे पण येत नाही, किंवा कापूर वगैरे टाकला ना त्याच्यामुळं ना डॅन्ड्रफ वगैरे पण लवकर होत नाही. ते बघू शकता. आता मी असंच हे करून घेते.
आता ह्याच्यामध्ये मी घालते कढीपत्ता, भरपूर असा कढीपत्ता, कारण कढीपत्ता पण आपल्याला तेवढाच गरजेचा आहे. त्याच्यामुळे जास्त वेळ नाही, लवकरच घालायचा. कढीपत्त्याचं पण जीवनसत्व सर्व जे आहे ते सर्व त्या तेलामध्ये उतरलं पाहिजे. त्याच्यामुळं कढीपत्ता जास्त उशिरा नाही टाकायचा, लवकरच टाकायचा. ते बघू शकताय मस्त असं. आता याच्यामध्ये मी ना 5 कापूर घालते, कापराच्या वड्या. इथे 7 घेतलेल्या आहे, तेवढ्या 7 वड्या घालते. आणि कस्टर्ड ऑइल आपण नंतर घालायचं आहे लास्टला. असं हलवत राहायचं आहे ते, आणि बारीक गॅसवर करायचं आहे. तर ताई मग तेल बनवत आहे, बारीकच गॅस आहे, बघू शकताय. बारीक गॅसवरच तेल बनवत आहे. आणि तेल लावलं ना तर माझे केस पहिले एकदम पातळ होते, वाढतही नव्हते, एकदम रफ होते. तर तेल असं मी जेव्हापासून घरी बनवून लावायला लागले तेव्हापासून केसाला वाढ आलेली आहे, दाट झालेली आहे. आणि जे रफ होते ते रफ म्हणजे शाईन आलेली आहे. तुम्ही केस अजिबात माझे शाईन नव्हती. तुम्ही अगोदर जर बघितले असेल माझे केस, ज्यांनी कोणी बघितले त्यांना माहीत आहे. आणि गळतही खूप होते, तर आता गळाचे खूप म्हणजे असे खूप कमी झालेले आहे. 4 ते 5 केस जास्त करून गळतात. एखाद्या वेळेस तेल वगैरे व्यवस्थित नाही लावलं तरच केस खूप गळतात, नाहीतर असे केस माझे गळत नाही. आणि नक्की तुम्ही पण ट्राय करा. आपण बाहेरचं तेल आणतो, ते काय काय वेळेस कोणतं तेल सूट होतं किंवा कोणतं नाही होत, त्याच्यामुळं मला सूट होत नाही बाहेरचं लवकर, स्किनला पण आणि केसांना पण. म्हणून मी काय करते, घरीच तेल बनवते. आता ना मला असं वाटते 4 ते 5 वर्ष झालेले आहे मी तेल घरीच बनवून केसांना लावते. तेव्हापासून माझे केस ना 4 ते 5 वर्ष पण नाही, मला असं वाटतं 3-4 वर्ष झालेले आहे. हो, 4 वर्ष झालेले. तेव्हापासून मी केसांना तेल घरी बनवूनच लावत आहे. आणि ते बघू शकताय बारीक गॅसवरती तेल आपल्याला सतत उभं राहायचं आहे, तेवढं गरम होते. आणि त्या गरमीतून तेल बनवायला घेतले. तेल पण गरजेचं होतं बनवायचं, रोज म्हणत होते बनवून पण काय मुहूर्त लागत नव्हता. म्हणजे आज फायनली काय भेटू किंवा नाही भेटू म्हणजे आज तेल बनवून घ्यायचं आहे आपल्याला. आणि कढीपत्ता भरपूर असं टाकलेला आहे मी जेवणामध्ये सुद्धा. कढीपत्ता म्हणजे वाटण्याचं जे असतं मसाला, त्याच्यामध्ये सुद्धा कढीपत्ता जास्त वाढवलेला आहे प्रमाण. अगदी कढीपत्त्याने केस आपले चांगले होतात, चांगले राहतात केस आपले, वाढही चांगली येते. ज्यांची कोणाची केस ना वाढत नसेल ना त्यांनी नक्की एकदा इथे बनवून ट्राय करा. थोडंसं बनवा अगोदर, बघा तुम्ही तेल जास्त नका बनवून. जसं मी बनवले आता मला फरक जाणवतो. मी तेल बनवते त्याच्यावर तेल बनवते, पण तुम्ही थोडंसं तेल बनवा. छोटी तेलाची बॉटल आणि 10 वाली, त्याच्यामध्येच मला असं वाटतं 1 आठवड्याचं तेल तुम्ही बनवून टाका. 10 वाली तेलाची बॉटल, पॅराशूटची 10 वाली, बदामची. आणि कस्टर्ड ऑइल 18 का 20 वालं भेटते, मला सांगितलं तर विसरले मी. तर तेवढं कस्टर्ड ऑइल टाका. आणि जे साहित्य टाकले ते साहित्य टाका, जास्त काही टाकू नका. आणि मग ते बनवून ठेवा तुम्ही. ते 1 महिना यूज करून बघा. जास्तीत जास्त आपल्याला कोणतीही गोष्ट आपण जेव्हा बनवतो यूज करतो तर आपल्याला, मला असं वाटतं ना 2 ते 3 महिने, अंदाजाने 3 महिने तरी आपल्याला ते वेळ लागतो की त्याचा रिझल्ट बघण्यासाठी. लगेच आपल्याला कोणत्याही गोष्टीचा रिझल्ट समजत नाही. तर त्याचप्रमाणे तेलाचा रिझल्ट आपल्याला, मला पण जेव्हा मी सुरुवातीला तेल बनवल्यावरती मला पण 3 महिन्यांनीच 3 महिन्याच्या आसपास, 2 महिने होऊन गेल्याच्या नंतरच 3ऱ्या महिन्यातच मला रिझल्ट दिसला की नाही ते घरगुती तेल मी बनवते त्यापासून मला भरपूर असा म्हणजे केसांना फरक जाणवतोय. स्वतःला आपल्याला फरक जाणवतो. आता मी काल केस आज 2 रोप धुवायचं होतं, तर मी काल तेल नाही लावलं, काल बनवलंच नव्हतं. मला आज बनवायचं होतं काय पण करून, तर मी तेल नाही लावलं. मग असंच आज डोकं धुतलं तर माझे केस मला आज बघितले आज थोडं व्यवस्थित तुम्हाला केस वाटत नसेल तर म्हणून. तर मला पण असं स्वतःला जाणवतं की आपण तेल वगैरे ना व्यवस्थित म्हणजे तेल वगैरे नाही लावलं ना, असेच केस धुतले तर व्यवस्थित काय होत नाही. तर मी आता तुम्हाला आहे ना तेल बनवून पण दाखवणार. हा व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे टाईम. मला असं माहिती पडलं की तुम्हाला मोठा व्हिडिओ आवडतोय, त्यासाठी मी आज मोठा व्हिडिओ बनवत आहे.
छोट्या व्हिडिओला एवढे काही व्ह्यूज जात नाही, पण मोठा व्हिडिओ जेवढा बनवून तेवढे व्ह्यूज जात आहेत. तर त्यासाठी तेवढे पण जात नाही, पण जात आहेत. बघ त्यात म्हणजे ताई आवडील मैत्रिणी, ताई व मैत्रिणी. तर ठीक आहे, म्हणजे हा व्हिडिओ आपण युजफुलच आहे, काही फायद्याचाच आहे प्रत्येक टाईमसाठी, मैत्रिणींसाठी. तर आता मी तेल बनवून दाखवणार आहे. व्हिडिओ मोठा होणार आहे. तेल बनवून दाखवणार आहे. ते तेल लावणार पण आहे. तेल लावल्याच्या नंतर तुम्हाला उद्या डोकं धुतल्यावरती म्हणजे तेल लावलं होतं केस, म्हणजे पूर्ण तुम्हाला दाखवणार. तेल हे बनवलं, नंतर लावलं, नंतर मग सकाळी डोकं धुणार. डोकं कधी धुणार तर डोकं धुवायच्या वेळेस कोणतं म्हणजे काय लावणार आहे ते सुद्धा आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर व्हिडिओ मोठा होईल. आजचा व्हिडिओ असणार आहे तेल बनवण्याचा, नंतर संध्याकाळचा व्हिडिओ असणार आहे तुम्हाला तेल लावण्याचा, थोडक्यात दाखवलं तेल लावता वेळेस. आणि नंतर मग सकाळी व्हिडिओ असणार आहे. सकाळी म्हणजे उठल्या नाही, सकाळी काम करायच्या अगोदर, आंघोळ वगैरे झालं, डोकं वगैरे झालं, काम करायच्या अगोदर मी जे मी मास्क म्हणजे जे मी अलसीच्या बियांचं जे बनवते, जेल बनवते आणि केसाला लावते, ते सुद्धा आज मी पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला बनवून दाखवणार. कारण मी डिटेलमध्ये अजूनपर्यंत तो व्हिडिओ बनवला नाही, फक्त थोडक्यात सांगितलं की थोडक्यात दाखवलेलं आहे. तर आज तेलासोबत मी मास्कसुद्धा तुम्हाला म्हणजे तेलाचं जे आपण केसामध्ये जेल लावतो धुवायच्या अगोदर सिल्की व शाईन होण्यासाठी, तर ते कसं म्हणजे ते कसं बनवायचं ते सुद्धा दाखवणार आहे. दोन्ही पण गोष्टी तुम्हाला आज दाखवणार या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, स्किप करू नका. आणि युजफुल व्हिडिओ असा होणार आहे आणि भरपूर टाईमनं फरक याचा दिसणार आहे. तर तुम्ही नक्कीच ट्राय करा हा व्हिडिओ. सॉरी, ही जी रेसिपी आहे तेलाची आपली ती, ते बघू शकता. मस्त असं कांदा लाल होत आलाय आणि कढीपत्ता छान असं ना आता खरपूस होत आलाय, म्हणजे असा भाजत आलेला आहे चांगला बारीक गॅसवरती. आणि आपल्याला हे कस्टर्ड ऑइल आहे ना, तर तुम्हाला जर कस्टर्ड ऑइल तेलामध्ये नसेल घालायचं ना, तर तुम्ही ना डायरेक्ट जेव्हा तेल लावायला घेताल ना प्लेटमध्ये, आपण प्लेटमध्येच घेतो, मी सहसा प्लेटमध्येच घेते, किंवा तेल बनवून ठेवलं असेल ना बॉटलमध्ये मी डायरेक्ट घेते. तर मग प्लेटमध्ये घेऊन हे थोडंसं अर्धा चम्मचच घ्यायचं आहे, त्या तेलामध्ये मिक्स करायचं आहे. तेल घट्ट असतं, चांगलं असं मिक्स करायचं आहे, एकदम घट्ट येते. आणि नंतर मग डोक्याला लावायचं आहे हे तेल. हे म्हणजे कस्टर्ड ऑइल, तर हे लावल्याने तुम्ही रिझल्ट बघू शकता. याचा रिझल्ट खूप छान येतो. आणि जर विटॅमिन तेल झाल्याच्या नंतर, थंड झाल्याच्या नंतर जेव्हा बॉटलमध्ये भरून ठेवतो गाळून, तेव्हा त्याच्यामध्ये विटॅमिन ई कॅप्सूल्स आहे. एक पॅकेट येतं 40 रुपयाच्या आसपास. आता मी भरपूर दिवस झाले आणले नाहीत, पण 40-45 रुपयाच्या आसपास ते कॅप्सूलचं पॅकेट येतं. तर ते तुम्ही आणून त्याच्यामधल्या, मला असं वाटतं तुम्हाला जेवढ्या वाटतं की टाकावं तेवढं तुम्ही कॅप्सूल टाकू शकता. मी जास्त टाकत नाही. त्याच्यामध्ये मला असं वाटतं 10 असाव्यात अंदाजे, पण भरपूर दिवस झाले आणलं नाही त्याच्यामुळे काही लक्षात नाही माझ्या. तर त्याच्यामधलं आपण 5-6 एक विटॅमिन कॅप्सूल आपण त्या बॉटलमध्ये पूर्ण एवढं तेल करून त्याच्यामध्ये 5 तरी आपण टाकून ठेवायच्या, म्हणजे असं नाही. आणि जर नाही टाकून ठेवलं, तुम्ही जेव्हा तेल घ्यावा प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये डोक्याला लावण्यासाठी, तेव्हा त्याच्यामध्ये एक विटॅमिन कॅप्सूल टाकले, एकच फक्त मिक्स करून मग तेल लावू शकता डोक्याला. असंही तुम्ही करू शकता, तसंही तुम्ही करू शकता. मी दोन्ही प्रमाणे तुम्हाला सांगितलेलं आहे, जसं तुम्हाला जमेल तसं करा. तर मी आता तर विटॅमिनचं कॅप्सूल म्हणजे विटॅमिन कॅप्सूलचं पॅकेट आणलेलं नाही आहे, पण आता 2-3 दिवस तेल तर बनवून ठेवले, म्हणजे आपण कधी पण आणून त्याच्यामध्ये ॲड करू शकतो. तर ठीक आहे, ते बघू शकताय मस्त असं तेल होत आहे. तर गप्पा मारण्यासाठी मी कॅमेरा लांब ठेवलेला आहे, फोन लांब ठेवलेला आहे. इथे काय आपलं तेल होतच राहणार आहे. जेव्हा तेल होईल तेव्हा तुम्हाला मी नक्कीच दाखवून जवळून. काही व्हिडिओ आवडतात की नाही ते पण मला नक्की सांगा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण मला नक्की सांगा. आवडला असेल तर चॅनल नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि जर नवीन असेल माझ्या चॅनलवरती, मला जर पहिल्यांदा बघत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
त्यांना इथं आवाज नाही आला तर मी विसरले, मी मोटर लावली होती पाण्याची. तर हे बघू शकता कस्टर्ड ऑइलचे, परत एकदा सांगते, तेल चांगलं झालं आपलं. तर याच्यामध्ये कस्टर्ड ऑइलची बॉटल घातली, तेल वतलं पूर्ण म्हणजे ते, आणि 1 ते 2 मिनिटांनी आपल्याला वाफ काढून घ्यायची परत एकदा. आणि आता मी आपलं तेल बनवून झाले, गॅस बंद करते आणि हे थंड व्हायसाठी ठेवायचं. जर तुमच्याकडे टाईम असेल तर तुम्ही हे रात्रभर ठेवू शकता असंच थंड झाल्यावरती झाकून. जर टाईम नसेल तर थंड झालं बाटलीमध्ये गाळून घ्यायचं आहे. आणि जे तुम्हाला परत त्याच्यामध्ये टाकायचं आहे थंड झाल्यावर ते तुम्ही ॲड करू शकता. म्हणजेच विटॅमिन ई कॅप्सूल. हे बघू शकता मस्त असं कसं लाल झालेलं आहे बघा सगळं. मेथी दाणे, परत कांदा, कढीपत्ता, अद्रक वगैरे सर्व. तर चला तर तेल थंड करून घेऊया. तर टाईमनं बघू शकताय तेल थंड झालेलं आहे. मी विसरून गेले, मला वाटलं की मी व्हिडिओ ॲड करणार आहे. आधी जरा ॲडजस्टमेंट बंद कर बेटा. तर तेल थंड झाले, मी अशा प्रकारे ना गाळणीने गाळून घेत आहे. आणि हे नंतर आपण हे करूया. तेलाचा कलर बघू शकता किती मस्त आलेला आहे. आणि पूर्णपणे थंड झाल्यावरच आपल्याला बॉटलमध्ये किंवा एका छोट्या डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे. तुम्ही याच्यामध्ये ना सफेद तीळ असते त्याचं तेलही ॲड करू शकता. मी लास्ट टाइम ते तेलसुद्धा ॲड केलं, टाकलं होतं. जास्त तेच तेल टाकलं होतं, यावेळेस नाही घातलं. ते बघू शकताय मस्त असं आपलं तेल तयार झालेलं आहे. थंड पण झालेलं आहे. तर हे मी बॉटलमध्ये भरून ठेवते. ताईने बघू शकता मस्त असं आपलं हे तेल तयार झालेलं आहे. आणि खूप छान असं तेल आहे हे. थंड अजून थोडंसं नॉर्मली म्हणजे असं बॉटल गरम आहे तर पंख्याखाली ठेवणार आहे थंड व्हायला. आणि थोडंसं गरम आहे तोपर्यंतच मी घेणार आहे वाटीमध्ये, ह्याच वाटीत घेणार आहे आता. आणि तेल लावून घेणार आहे. तर तेल लावायचं काय व्हिडिओ वगैरे मी आता शूट करत नाही, तर खूप व्हिडिओ मोठा होईल. त्या हिशोबाने मग मी व्हिडिओ तेल लावून घेणार आहे. आणि मग नंतर मग तुम्हाला मी जे अलसीच्या बीजचं जे जेल बनवते ते तुम्हाला दाखवणार आहे. तुम्हाला सर्व दाखवणार आहे डिटेलमध्ये, याच व्हिडिओमध्ये सर्व बघायला भेटेल. चला तर मग आता सकाळी व्हिडिओ शूट करेन मी. अलसीच्या बीजचा रात्रीचा व्हिडिओ आहे, तेल बनवून येतो. आता मी रात्रीचं आता नाईटमध्ये हे तेल लावून झोपणार आहे. नंतर सकाळी तुम्हाला व्हिडिओ याच्यामध्येच ॲड करून जो सकाळचा मी बनवलेला असेल. चला तर आत्तासाठी गुड नाईट. तर इथं बघू शकताय टाईमनं तेल लावत आहे थोडंसं, म्हणजे शूट करावं. परत तुम्ही म्हणता की ताई तेल लावतायस व्हिडिओ दाखवलं नाही. ते बघू शकताय तेल थोडंसं गरमच आहे. तोपर्यंत तेल घेतलेलं आहे मी आणि दोन्ही साईडला मस्त असं तेल लावून घेतलेलं आहे. बघू शकताय तेल कसं लावले. अरे ती लाईट लाव, अंधार पडते दिसत नाही. तर बघू शकताय तेल मस्त असं तेल लावलेलं आहे. आणि थोडंसं तेल आहे अजून ते इथं असं मस्त असे मसाज करत आहे. चला आता भेटूया सकाळच्या व्हिडिओमध्ये. स्टॉप करा रे. तर काही बघा आता सकाळचं तुम्हाला मी अलसीच्या बीजचे जेल कसं बनवते, केसाला लावायचं ते दाखवत आहे. तर इथे माझं देवपूजा वगैरे झालेली आहे, आंघोळ झाली, देवपूजा झालेली आहे, रांगोळी वगैरे झालेली आहे. तर चाय पण बनवून झाला आहे. आणि ते बघू शकता हे पाणी घालते पहिले याच्यामध्ये. 1 ग्लास घातले, अजून 1 ग्लास घालते.
पूर्ण डिटेलमध्ये आज तुम्हाला मी दाखवते केसाला लावायचं जेल कसं बनवायचं. हे तर 2 ग्लास पाणी घातलेलं आहे. तर इथं आपण चमच्याने मोजून घालूया. 1 वाटी आहे, चमच्याने मोजून घालूया. हे 4 झाले, 5 6 7 8 9 10 11 आणि 12. तर इथं 12 चम्मच आहे. तर त्याच्यासाठी आपण इथं 3 ग्लास पाणी घालूया. तर मी कसं दरवेळेस करते म्हणून मला याचा अंदाज आहे. इथे 3 ग्लास पाणी घातलेलं आहे मी. 1 वाटी अलसीचे बीज असेल ना तर ह्याच्यामध्ये आपल्याला 3 ग्लास पाणी घालायचं आहे. तर हे बारीक गॅसवरच आपल्याला करायचं आहे, मध्ये मध्ये हलवायचं आहे. नाहीतर म्हणा हे चिपकण हलवलं नाही ना मध्ये टोपाला चिपकायची शक्यता असते. आणि जर फास्ट गॅस केला आणि तुम्ही बाहेर जाऊन बसले म्हणजे दुसरं काय काम केले ते लक्ष नाही दिलं तर हे उतू जातं. काही फायदा नाही आपल्याला. जे जेल असतं ते उतू जातं पूर्ण. कारण लास्ट टाईम माझ्यासोबत तसंच झालं होतं. मी थोडंसं बनवलं होतं, थोडंसं म्हणजे जास्तच बनवलं होतं. पण बाहेरच्या रूममध्ये गेले काहीतरी बघायला कामानिमित्त, तर इथे ते उतू गेलं. तर म्हणजे ते सर्व जे असतं पोषण त्याच्यातलं सर्व निघून गेलं होतं. तर लक्ष द्या, इथंच उभं राहून आपल्याला बारीक गॅसवर करायचं आहे. तर इथं मी बारीक गॅस केलेला आहे आणि तुम्हाला पूर्ण कंटिन्यू दाखवत आहे. तर पाणी गरमच आहे बघा, गरम झालं लगेच पाणी. आणि ते बघू शकता, हलवायचं असं आपल्याला तर टोपाला लागन, याची फक्त लगेच. तर आता गॅस फास्ट केलाय. बारीक गॅसवर आपल्याला नंतर करायचं, तर त्याला जेव्हा उकळी यायला लागते ना तेव्हा ते उतू जाण्याची शक्यता असते. तेव्हा बारीक गॅसवर आपल्याला करायचं आहे. 5 मिनिटांमध्ये जेल तयार होतं. हे जास्त काही वेळ लागत नाही. पण आता मी जास्त बनवते, स्टोर करून ठेवणार आहे 1 महिन्यासाठी. त्याच्यामुळं मी जास्त बनवत आहे. त्याच्यामुळं थोडासा वेळ लागतो. नाही तर आपण जर थोडंसं घेतलं लावण्यापुरतं तर 1 चम्मच 1 ते 1.5 चम्मचमध्ये हा मोठा ग्लास पाणी घालू शकता. 2 चम्मचमध्ये हा ग्लास पाणी घालू शकता किंवा थोडं कमी जास्त पण करू शकता. आपल्याला अंदाज येतो जेव्हा आपण बनवतो पहिल्यांदा, तेव्हा आपल्याला अंदाज येतो. जर तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल ना, तुम्हाला अंदाजा कसं सांगते, 10 रुपयाचं पॅकेट आणा, त्याच्यामध्ये 3 चम्मच असतं, 3-3.5 मागं पुढं असतं थोडंसं. तर 3 चम्मच ह्या चमच्याने टाका. ह्या ग्लास भरून, एवढा मोठा ग्लास भरून पाणी टाका आणि मग बनवून घ्या. त्याच्यामधून पण तुम्हाला जास्तच बनन. थोडंसं ठेवा मागं, नाही तर सर्व लावलं तरी काय हरकत नाही. तर बघू शकता याचा कलर चेंज होत चाललाय. गरम होत चाललं तसं व्हाईट कलर येतो ह्याला. ते बघू शकताय कलर कसा चेंज झालाय. आणि बघा चिकटपणा पण यायला लागलाय. जेल फॉर्ममध्ये ते होते, हे बघू शकते. जसं पाणी उकळणार तसं त्याचं जेल तयार होतं. तुम्ही ह्याच्यामध्ये ना, ह्या जेलमध्ये जेल जेव्हा लावणार केसांना तेव्हा ह्याच्यामध्ये दही टाकू शकता किंवा ॲलोवेरा जेलही टाकू शकता. मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, जेव्हा केस म्हणजे हे दाखवले तेव्हा. तर जेलही टाकू शकता ॲलोवेराचं, किंवा तुम्ही विटॅमिन ई कॅप्सूल टाकू शकता. फक्त तेलही टाकू शकता किंवा दही पण टाकू शकता. दह्याने पण खूप छान असा रिझल्ट येतोय. मी फक्त बघितले, ऐकले, दह्याने छान असा रिझल्ट येतो. याच्यामध्ये दही पण ॲड केल्यावरती लावता वेळेस. पण मी अजून स्वतः लावलेलं नाही आहे. आणि मी फक्त ॲलोवेरा जेल किंवा तेलच लावून केसांना लावते. ते बघू शकताय. फेस येतो याला, तोच फेस आहे ना, जर फास्ट गॅस करू आपण लक्ष नाही देणार तो फेस उतू जातो. सगळ्या बिया बघा वर आलेल्या आहेत, म्हणजे बघू शकताय.
आपल्या केसांसाठी जेल तयार होत आहे. मस्त असं बियांचं रूपांतर जेलमध्ये होत आहे. खरंच खूप छान याचा रिझल्ट आहे. मी पहिल्यांदा लावलं तेव्हा पहिल्यापासूनच म्हणजे जेव्हा पहिल्यांदा लावलं तेव्हाच मला लगेच फरक जाणवला. काय गोष्टीचा बघा लगेच आपल्याला फरक जाणवतो कोणती जर आपण हे केलं तर यूज केलं तर. तसंच मला ना ह्या आलसीच्या बीजनी लगेच फरक जाणवला केसांना. म्हणजे असं दाटपणा आला, शाईन आली किंवा सिल्की झाले किंवा वाढण्यास पण मदत झाली. जसं हे लावते तसं आता मला असं वाटतं 2-3 महिने झाले. एवढं लक्षात नाही मला व्हिडिओत बघितलं होती समजून ताईंना, तरी पण 2-3 महिने झाले मी या आलसीच्या बियाचं जेल करून लावते. म्हणून म्हणले माझ्या ताईनं मैत्रिणींसोबत शेअर करावा. ज्यांना कोणाला गरज असेल ते नक्कीच ट्राय करतील. आणि याच्याबद्दल जर काय कमेंट असेल ते सुद्धा विचारा. काय विचारायचं असेल किंवा काय तुम्हाला म्हणजे सल्ला पाहिजे असेल काय कसं तर ते सुद्धा मी नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करेन. किंवा कसे तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडेल ते सुद्धा मला नक्की सांगा. ते बघू शकताय इथे कुठेही मी व्हिडिओ स्किप केलेला नाही आहे. तुम्हाला डायरेक्ट दाखवत आहे. थोडा व्हिडिओ म्हणून मोठा होत आहे पण तो ताईनं तुमच्यासाठीच व्हिडिओ मोठा केलेला आहे. म्हणजे तुम्हाला पण पूर्णपणे समजलं पाहिजे आपण करतो ते पूर्णपणे समोरच्याला समजलं पाहिजे. थोडा वेळ लागला तर हरकत नाही, थोडं कमी जणांनी बघितलं तरी हरकत नाही. पण त्यातले 1 जरी किंवा 2 जरी ताई बघतील तर त्यांना तो युजफुल झाला पाहिजे. त्यांना पूर्णपणे ते समजलं पाहिजे की काय कसं केलेलं आहे, किती वेळ लागलेले आहे, हे सर्व समजलं पाहिजे. म्हणजे त्याचा त्यांना पण फायदा झाला पाहिजे. ते बघू शकता गॅस बारीक आहे आणि इथं उकळी आलेली आहे. मध्ये मध्ये आपल्याला हलवायचं आहे, नाही तर उतू पण जातं गॅस बारीक असल्यावर पण. कारण त्याला फेस येतो बघा, डाळीला कसा फेस होतो तसा तो फेस वगैरे काय आपण काढायचा नाही. नंतर तो फेस आहे ना पूर्ण जेलमध्येच तयार होतो. ते बघू शकताय खाली टोपाला लागतं, लगेच चिपकतात ह्या बिया. तुम्ही फ्रीजमध्ये ना स्टोर करून ठेवू शकता हे जेल. जसं तेल आपण बनवून स्टोर करून ठेवतोय तसंच आपण जेलही स्टोर करून ठेवायचं 1 महिन्यासाठी. जास्तीत जास्त 1 महिना, जास्त नाही. आणि ते पण फ्रीजमध्ये, बाहेर नाही. बाहेर मग त्याचा ना वास येतो, खराब होणार ते. मग आपल्या केसांना उगाच काही साईड इफेक्ट नको ना. त्यामुळं आणि जरी 1 महिन्याचा तुम्ही नाही बनवून ठेवलं तरी पण काय हरकत नाही. का नाही, बनवायला जास्त वेळ लागत नाही. 4 ते 5 मिनिटात अवघड होते. आता हे जास्त असल्यामुळं मला थोडा वेळ लागत आहे, पण 4 ते 5 मिनिटात मिनिमम होतं ते. तर तुम्ही जेव्हा पाहिजे तेव्हा बनवून तयार करून लगेच यूज करू शकता. हे बघू शकताय हे बघू शकताय आपलं जेल तयार झालेलं आहे. तर मी गॅस बंद करते. अशा प्रकारेच करून घ्यायचं आहे. जास्त घट्ट नंतर होणार, ते थंड झाल्यावर ते घट्ट होणार. तर आपल्याला थोडंसं गरम असतानाच हे चाळणीने किंवा कपड्याने गाळून घ्यायचं आहे. नंतर थंड झाल्यावर हे अजिबात निघत नाही. ते मी अनुभवलं आहे. लास्ट टाइम जेव्हा बनवलं होतं तेव्हा थंड झालं ना तेव्हा अजिबात ते निघत नव्हतं. तर त्याच्यामुळे तुम्ही ना थोडंसं नॉर्मली गरम असेल ना तेव्हाच तुम्ही हे गाळून घ्या. एवढं पण गरम नाही की आपले हात भाजले पाहिजे, नॉर्मली एकदम गरम. किंवा जर थंड झालं तर तुम्ही थोडंसं परत एकदा गरम करून मग गाळू शकता. तेव्हाच ते निघत. थंड झाल्यावर ते अजिबात निघत नाही. मग तुम्हाला असं वाटतं की ताई थंड झालं आता हे निघत नाही, खराब झालं, आता काय करायचं. तर त्याचं पुढचं पण सांगते. जर तुमच्याकडे थंड झालं, तुम्ही थोडं म्हणजे काही कामानिमित्त ना तुम्ही गॅस बंद करते पहिला. काही कामानिमित्त तुम्ही जर दुसरं काम करायला घेतलं, हे एकदम थंड झालं आणि तुम्ही गाळायला घेतलं तर गाळायला म्हणजे ते निघणारच नाही बाहेर, ना कपड्यातून नाही चाळणीतून. तर तुम्ही ना मग थोडंसं याला गरम करा परत एकदा. ही मेन टिप्स आहे याच्यातली. हे बघा, परत एकदा थोडंसं गरम करा नॉर्मली आणि मग पटकन ते गाळून घ्या. तेव्हाच ते गरम झाल्यावरतीच ते निघतं. ते बघू शकता. गॅस बंद केला आहे. आता या बियाणा सगळ्या खाली गेल्या आहेत गॅस बंद केल्यावर. आणि बघा जसजसं हे थंड होईल तसं याला घट्टपणा येईल. ते
खूपच गरम आहे आणि क्वांटिटी पण जास्त आहे, त्याच्यामुळे आपल्याला जास्त रिस्क नाही घ्यायची, उगाच हात वगैरे भाजायची शक्यता असते. चटका भरपूर असायचा लागतो, जे गरम जेल टाईपमध्ये बनतं ना त्याचा चटका भरपूर असा लागतो. तर हे थोडं थंड होऊ देऊया, नंतर मग आपण गाळून घेऊया. तुम्हाला दाखवतेच मी. ते बघू शकताय थंड झालं कसं घट्ट पण आलंय बघू शकताय. आता हे आपण ना गाळून घेऊया. तर इथे ना मी ग्लासामध्येच गाळून घेते, कारण की थंड झाल्या बॉटलमध्ये भरून ठेवायला मला बरं पडेल, नाही तर मी ना सांडतं हे. ते बघू शकताय. जेल आहे ते जाते, फक्त बिया आल्या होत्या आपल्याला, त्या बिया नाही टाकायच्या. गरम आहे म्हणून ते पटापट होते, थंड असल्यावर ते अजिबात ते गाळणीतून पण निघत नाही ना, कपड्यातून निघत. बघू शकते, दाखवते तुम्हाला मी. आणि केसांना पण ना थंड झाल्यावरच लावायचं, हे गरम नाही लावायचं, पूर्णपणे थंड करून घ्यायचे. आणि आता इथे मी एवढं गाळून घेतलं, हे पण एवढं गाळून घेते, बिया अजिबात घ्यायचं नाही. बघू शकताय, चमच्याने पण दाखवते. ह्याच्यावर अजून थंड झाल्यावरती घट्ट होणार आहे, मला पूर्णपणे दाखवते मी. ते बाजूला ठेवते आणि परत हे दुसरं पण गाळून घेते, मग तुम्हाला दाखवते. ते बघू शकता, आता मी रुमालात घातलेला आहे, कारण चाळणी पण आता निघत नाही, थोडं तेवढं निघलं, पुढचं निघत नाही आता. तर मग मी आता रुमालात घालून असं प्रेस करत आहे. प्रेस केल्याशिवाय ते निघत नाही, आणि गरम पण आहे, गरम असल्यावरच निघतं. थोडंसं हात भाजतोय, ते बघू शकताय कसं निघते बघा. ते बघू शकताय. ते असं घट्ट झालेलं आहे, हे पण सर्व टाकायचं आहे आपल्याला. खूप गरम आहे, प्रेस करायला पण होत नाही. तर मी ना हे काढून घेते थोडं थंड झाल्यावर. ते बघू शकता, एवढं आपलं जेल तयार झालेलं आहे. अजून गरम आहे, थंड झाल्यावर ते आपण बॉटलमध्ये भरून ठेवणार आहे, पूर्णपणे थंड होऊ द्यायचे. तर ताईंनो, हे बघू शकताय, आपलं तेलही रात्री बनवलं तेलही तयार झालेलं आहे. त्याचा व्हिडिओ पूर्ण दाखवला आहे, आणि हे सकाळचं मी व्हिडिओ शूट केलेला आहे, तुम्ही बघितले आहे. आता ते जेल कसं बनवलं ते. तर थंड झाले आहे, तर थंड झालं मी या बॉटलमध्ये ओतून घेतलेलं, एवढं असं झालं बघा, आणि वाटीत घेतलेलं आहे. तर बघू शकताय, मस्त असं आपलं होममेड केसांसाठी तेलही तयार झाले, आणि हे जेलही तयार झाले. नक्कीच ट्राय करा. आणि बघू शकता, थंड झालं तर किती थिकनेस पण आलेला आहे, घट्ट असं झालेलं आहे थंड झाल्यावरती. तर आपण हे केसांना कसं यूज करायचं तुम्हाला सांगते. याच्यामध्ये जर तुमच्याकडे ज्यावेळेस जे अवेलेबल असेल त्यावेळेस ते टाकून तुम्ही यूज करू शकता. जर काही नसलं तरी पण हरकत नाही. फक्त ह्याच्यामध्ये 2 चम्मच, जर तुम्ही डोक्याला तेल लावलं असेल तर याच्यामध्ये तेल टाकायची गरज नाही.
आणि जरी एक ते 1 चम्मच टाकलं तरी पण हरकत नाही, पण नाही टाकलं तरी पण काही हरकत नाही, काही प्रॉब्लेम होत नाही. आणि जर डोक्याला तेल नसेल लावलं तर ह्याच्यामध्ये 2 चम्मच कोणतंही तुम्ही जे तेल यूज करत असाल ते डोक्यात केसांचं ते तेल टाकून मिक्स करून तुम्ही केसांना लावू शकता. धुवायच्या एक तास अगोदर हे लावल्याच्या नंतर आपल्याला 1 ते अर्धा किंवा 1 तास, जसं तुमच्याकडे वेळ असेल तर 1 तास ठेवा, नसेल तर अर्धा तास ठेवलं तरी पण काही हरकत नाही. नंतर वॉश करायचं आहे. वॉश कसं करायचं ते पण सांगते. पहिले केसांना लावून घ्यायचं आहे. जर ॲलोवेरा जेल असेल तर ते घाला 2 चम्मच आणि छान मिक्स करून लावा. ॲलोवेरा जेल नसेल तर विटॅमिन ई कॅप्सूल असेल ती लावा. काही नसेल तर तेल टाका, तेलही नसेल तर फक्त हे असं थोडंसं असं चमच्याने हलवून घ्यायचं आहे. आणि ते घट्टपणा येतो त्याला आपण बनवल्यावरती, मिक्स थोडंसं पातळ होतं ते हलवल्यावर. नंतर केसाला जसं आपण तेल लावतो आणि थोडासा मसाज करायचा आहे, ते केसांना व्यवस्थित लावून घ्यायचं. नंतर केस विचारून ह्याला तुम्ही केसवर बांधून ठेवायचे आहे. जर तुमच्याकडं हेअर कॅप असेल ती कॅप लावायची आहे. नाही लावली तरी पण काय हरकत नाही. मी लावत नाही, फक्त अशीच ठेवते बांधून. आणि अर्धा किंवा 1 तास जसं वेळ असेल तसं तुम्ही पहिलं पाण्याने वॉश करायचं आहे. सर्व हे जेल आहे ते केसांमधलं काढून घ्यायचं आहे. नंतर तुम्ही जो शॅम्पू यूज करता त्या शॅम्पूने केस छान असे धुवून घ्यायचे आहेत. हे तुम्ही जेल लावलं, तुम्हाला कंडिशनर लावायची अजिबात गरज पडत नाही. नक्की एकदा ट्राय करा, तेल पण आणि जेल पण. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय. हो, आणि बाय तर केलं, पण तुम्हाला ना मी याच्यामध्ये सांगायचे विसरले की मी तुम्हाला केस धुतल्याच्या नंतर, जेल लावल्याच्या नंतर, केस धुतल्याच्या नंतर रिझल्ट कसा येतो केस सुकल्यावरती ते सुद्धा तुम्हाला दाखवत आहे. तेव्हा मग परत एकदा बाय करते. तर ताईंनो बघू शकता इथं मस्त असे ना जेल लावल्याच्या नंतर 1 तासाने मी केस धुतले होते, शॅम्पू केला होता. मस्त असे केस सुकवले, वित्त वगैरे काढून घेतला आहे. मस्त असं केसांचा रिझल्ट बघू शकता तुम्ही. मस्त असे शायनी आणि सिल्की केस झालेले आहे. तर नक्कीच ट्राय करा, तेल पण आणि जेल पण. आणि आजचा व्हिडिओ यूजफुल आहे गृहिणीसाठी, प्रत्येक टाईमसाठी. तर नक्की व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे. आणि जर काय फरक वाटला तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यावरती पण मला सांगा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. तर बघू शकता मस्त असे केस वाटत आहे, घनदाटानं मस्त असे शाईन आलेली आहे केसांना. आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.